सेलू आणि घोराट शिवारामध्ये वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यामध्ये शेती शिवारातील केळी पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. सेलू तालुक्यामध्ये विविध ठिकाणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात येते. केळीसाठी केळीच्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये उत्पादन घेतलं जातं. मात्र कालच्या वादळामुळे या केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. जी झाडं आहेत तर ती झाडं तुटून पडलेली आहेत. केळीचे जे फळ आहे मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. केळीचे फळ देखील फळासह झाडं जमिनीत झालेली आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया काय नेमकं वादळाची काय परिस्थिती होती आणि काय नेमकं नुकसान झालेलं आहे. मी केळीची 2000 झाडांची बाग लावलेली होती यावर्षी. त्या बागेमध्ये जवळपास कालच्या दुपारच्या अतिवादळामुळे पाऊस आणि वादळामुळे जवळपास माझे 300-350 झाडाचे पूर्ण झाडं कोसळलेले आहे. त्या झाडाला फळ पण लागलेलं होतं आणि आजच्या रोजी रेट केळीला 1700 रुपये रेट असताना क्विंटलला आणि झाडाला प्रति झाड माझा 100 रुपये खर्च सुद्धा झाला. एकंदरीत पाहता 60-70 हजाराचं माझं नुकसान झालेलं आहे. आणि पुन्हा जवळपास या 15-20 दिवसापासूनच्या जोराचा सोसाट्याचा वारा त्याच्यामुळे केळीच्या बागेचे पानं सुद्धा फाटलेले आहे. त्यामुळे बाकीचे जे घड आहे ते भरासाठी सुद्धा झाडाला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे येणारा जो कालच्या मोसमामुळे या वेळेसच्या माझं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि माझ्यासारख्या आजूबाजूचे बगीचे सुद्धा नुकसानग्रस्त झालेलं आहे. आता हीच अपेक्षा आहे, थोडं शासनाने याकडे लवकर याची चौकशी करून जे काही भरपावती मिळेल त्याची अपेक्षा आहे. नक्कीच मोठ्या प्रमाणात या भागामध्ये केळी पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाने सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. महेश मुंजाळ, TV9 मराठी, घोराट, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.